सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. या वर्षीच्या पहिल्या मंगळवारी अंगारकी संकष्टी आली आहे आणि गणपती बाप्पांना आवडणारे मोदक जे गूळ खोबऱ्याचे आज मी बनवणार आहे ते अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. हे मोदक इतके छान होतात ना, पेड्यांसारखे मऊसूत आणि तोंडात टाकताच विरघळणारे असे तयार झाले आहेत. जरा सुद्धा माव्याचा वापर न करता हे मऊसूत मोदक कसे तयार केले हे आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया, तुमचं स्वागत आहे पॅनफूड डिलाईट्सच्या माझ्या चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहोत अंगारकी संकष्टी निमित्त रव्याचे मोदक. तर चला मग बघूया ह्यासाठी काय काय साहित्य लागते. 180 ग्रॅम बारीक रवा, हा 1 कप रवा आहे. 4 मोठे चमचे तूप, 10 ते 15 काजू, 4 मोठे चमचे गूळ, 3 ते 4 वेलची, 10 ते 15 बदाम, 100 ग्राम साखर, साखरेची मी नंतर पावडर करणार आहे. 1 कप दूध आणि साय, 8 ते 10 पिस्ता, अर्धा कप सुके खोबरे. सर्वात प्रथम आपण एक जाड तळाच्या कढईमध्ये हे सुके खोबरे भाजून घेणार आहोत आणि हे कमी गॅसवर भाजून घ्यायचे आहेत. हे सुके खोबरे आपण मोदकाच्या सारणासाठी वापरणार आहोत. सुक्या खोबऱ्याच्या जागी तुम्ही डेसिकेटेड कोकोनट सुद्धा वापरू शकता. आता हे खोबरे लालसर असे भाजून झाले आहे. आपण त्याला एका प्लेटमध्ये काढूया आणि हे थंड होऊ देऊया. आता त्याच कढईमध्ये 4 मोठे चमचे आपल्याला तूप घालायचे आहे. हा असा चिमूटभर रवा या तुपामध्ये घालून चेक करायचा की तूप तापले आहे की नाही. तूप तापले असेल तरच यामध्ये रवा घालून चांगले भाजून घ्यायचे आहे. इथे मी बारीक रवा घेतला आहे. शक्यतो अगदी 0 नंबरचा जो रवा मिळतो ना तोच आपल्याला इथे वापरायचा आहे. जर तुमच्याकडे जाडसर रवा असेल तर तुम्ही तो मिक्सरला फिरवून वापरू शकता. हे मिश्रण आपल्याला सतत ढवळत राहायचे आहे, नाहीतर रवा करपण्याची शक्यता असते. इथे मी साखरेमध्ये थोडीशी वेलची घालून वाटून घेणार आहे. आता हा रवा चांगला लालसर असा भाजून झाला आहे. रवा भाजण्यासाठी 8 ते 10 मिनिटे पुरेशी आहेत. आता यामध्ये आपण अर्धा कप दूध आणि त्यावरची साय घालणार आहोत. आता हे सतत ढवळत राहायचे आहे, नाहीतर ह्याच्या गुठळ्या होतील. यामध्ये साय घातल्यामुळे रवा परतल्यानंतर त्याचा खवा तयार होतो. त्याचबरोबर ह्यामधले दूध हे रवा शोषून घेतं, त्यामुळे रवा हा मऊसूद व्हायला मदत होते. हे मी अर्ध्या कप मधले उरलेले दूध घालते आहे. यामध्ये तुम्ही केसर दुधामध्ये मिक्स करून सुद्धा वापरू शकता, त्यामुळे रंग छान येईल. आता मंद आचेवर सतत ढवळत हा रवा आपल्याला भाजायचा आहे. हे मिश्रण जसे परतत जातो तसे ते कोरडे होत जाते. आता यामध्ये अर्धा कप दूध अजून घालायचे आहे, जेणेकरून हे मिश्रण बाइंडिंगसाठी तयार होईल. हे दूध असे सर्व बाजूनी घालायचे आहे, जेणेकरून रवा सर्व बाजूनी भिजेल. आता सतत ढवळत राहायचे आहे, जेणेकरून ह्याच्या गुठळ्या होणार नाही. आता यामध्ये आपण साखरेची पावडर घालूया आणि आपल्याला ही सतत ढवळत राहायची आहे. साखरेची पावडर घातल्यामुळे हे मिश्रण थोडेसे ओलसर व्हायला लागते. बघा, हे किती मस्त असे बाइंड व्हायला लागले आहे. आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे. आता हे मिश्रण आपले तयार झाले आहे. आपण गॅस बंद करूया आणि त्याला एका प्लेटमध्ये काढूया, जेणेकरून ते थंड होईल. आता आपण मोदकाच्या आतील सारण तयार करणार आहोत. त्यासाठी मी इथे बदाम घेतले आहेत. हे बदाम मिक्सरमध्ये पल्स मोडवर एकदाच फिरवायचे आहेत. हे असे तुकडे राहिले पाहिजे. आता यामध्ये काजू, पिस्ता आणि भाजलेले सुके खोबरे घालून पल्स मोडवर एकदाच फिरवून घेऊया. हे बघा, हे असे जाडसर तुकडे राहिले पाहिजे. आता यामध्ये वेलची पावडर घालूया. त्यासोबत गूळ घालून मिक्सरमध्ये पल्स मोडवर एकदाच फिरवून घेऊया. हे बघा, हे मिश्रण असे तयार होते. आता हे जे मिश्रण आहे त्याचे आपण छोटे गोळे करूया, जेणेकरून मोदकाच्या आतमध्ये ते भरता येतील. अशा प्रकारे सर्व मिश्रणाचे गोळे करून ठेवायचे आहे. आता आपण मोदक तयार करायला घेऊया. त्यासाठी आपण जो रवा भाजून घेतला आहे तो एकदा असा मळून घ्यायचा.
जर हा रवा सुका वाटत असेल तर तुम्ही ह्यामध्ये थोडेसे तूप घालू शकता किंवा दूधही घालू शकता, त्यामुळे हे मिश्रण मऊसूद होईल. इथे मी प्लास्टिकचा मोदकाचा साचा घेतला आहे. त्याला तूप लावायची गरज नाही. आपण डायरेक्टली रव्याचे मिश्रण हे ह्यामध्ये घालायचे आहे आणि बोटाने असे सर्व ठिकाणी दाबून घ्यायचे, जेणेकरून मोदकाचा शेप चांगला येईल. ह्यामध्ये आपण आता खोलगट भाग तयार करायचा आहे, जेणेकरून आपल्याला सारण भरता येईल. आता जे आपण सारणाचे गोळे तयार केले होते ते आपण असे थोडे थोडे ह्यामध्ये घालायचे आहे आणि वरून रव्याचे मिश्रण लावून हा मोदक बंद करायचा आहे. आता आपण हा मोदक ओपन करूया. हा बघा, हा किती छान मोदक तयार झाला आहे. किती सुरेख मोदकाच्या कळ्या आल्या आहेत. अशाच प्रकारे आपण बाकीचे मोदक तयार करूया. हे मोदक थंड झाल्यावरती आपण एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवू शकता. रूम टेम्परेचरमध्ये 10 ते 15 दिवस हे मोदक खराब होत नाहीत. त्यामुळे प्रवासातही तुम्ही हे मोदक कॅरी करू शकता आणि गणपतीला प्रसाद दाखवू शकता. हा बघा, एक मोदक मी तुम्हाला कापून दाखवते. हा बघा किती मऊ आणि हा माव्यासारखा दिसतो आहे. टेस्टला तर खूपच छान लागतो. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला तुमचा अभिप्राय नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.